मी सरळ सांगतो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना निकाल लागेपर्यंत बहिरे व्हा. अजिबात ऐकायचं नाही. काय राजहंसासारखं राहायचं, दूध फक्त प्यायचं, पाणी ले जाऊ. माणसं उलट करतात, दूध टाकून देतात, पाणी पित राहतात. सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला मागं ओढणारी माणसं किती याचा विचार करता यायला हवा. माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच. यशस्वी कोण होतं? ज्याच्या भोवतीचं वातावरण सकारात्मक असतं. ते चिअर अप करतं, चल पुढं, चल पुढं, अडचण नाही, चल पुढं. आणि जे सातत्यानं उगाच सांगत राहतात ते स्पर्धा. आम्ही म्हटलं आता पुढच्या वर्षी करावं शुभमंगलम. 8-10 वर्ष योग येईल असं वाटत नाही. त्याचा निर्णयच बदलतो. एक सांगू, या जगात तुम्हाला पराभूत करणारं दुसरं कुणीच नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. आणि या जगात तुम्हाला दुसरं कुणीच जिंकून देऊ शकत नाही. फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता. त्यामुळे काही नाही विषय. ठाम निर्णय घ्या. एकदा ध्येय ठरलंय ना, जायचंय ना, काय व्हायचंय ते होऊ दे. भैरे होऊन जा पूर्ण. आणि पावलं उचलत राहा सतत, बस. बाकी काय नाही. अडचणी येणारच आहे, ठरवून घ्या आधीच. मी का सातत्यानं सांगतो, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी. नियोजन हवं. अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं, आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल, त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं आहे ना, हे यायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट एक, मी परवा एकाला विचारलं, मग कसं काय आयुष्यात कधीच घोड्यावरनं पडलो नाही. म्हणलं कसं काय, कधी बसलोच नाही. पडणार कोण नाहीत, जे बसणार नाहीत ते. माणसं निर्णय का घेत नाहीत? चुकलो तर. अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा. अडचण काय आहे? पटकन निर्णय घ्या. जो काही असेल तो निर्णय घ्या. करायचाय नाही चल बाजूला. अजिबात वेळ घालवायचा नाही. अनेक माणसं मी बघितली 25 वर्ष नुसता विचारच करतायत. 50शीत कळतं, विचारलं असतं तर बरं झालं असतं.